करण्यात आले। भारतानं सर्व एअर डिफेन्स सिस्टीम आता ऍक्टिव्ह केलेली आहे। आताची मोठी बातमी, जम्मू काश्मीर मधील सर्व ड्रोन हल्ले भारताने पाडलेले आहेत। ड्रोन जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। तर अमृतसरमध्ये देखील सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। स्फोटांच्या आवाजानंतर आता सायरन वाजायला सुरुवात झाली आहे। तर जम्मूच्या सांबामध्ये हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जम्मूच्या सांबामध्ये ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, मात्र त्यानंतर हा ड्रोन जो आहे तो पाडण्यात आलेला आहे। स्फोटाच्या आवाजानंतर इथे सायरन देखील वाजतायत। अमृतसरमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज येत आहेत। स्फोटाच्या आवाजानंतर सायरन वाजण्यास आता सुरुवात झाली आहे। अमृतसरमध्ये याआधी देखील सुरक्षा कडक करण्यात आली आहे। तर जम्मूच्या सांबा आणि त्यानंतर पंजाबच्या पठाणकोट या ठिकाणी भारतीय लष्करानं पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत। जम्मूच्या सांबामधले ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पूर्ण ब्लॅकआउट आहे इथे, मात्र काही लाईट्स तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील आणि स्फोटाचे आवाज येत आहेत। तर पाकिस्तानकडनं ड्रोन जे आहेत ते या ठिकाणी ज्यावेळेला पाकिस्तानचा ड्रोन भारताच्या हद्दीत आल्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून ते ड्रोन या ठिकाणी पाडले जात आहेत। तर ही लाईव्ह दृश्य नाही आहेत। आपण पाहतोय की जम्मूच्या सांबा आणि पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। जम्मू, सांबा, पठाणकोट, फिरोजपूर या ठिकाणी जम्मूच्या अखनूरमध्ये सुद्धा गोळीबार सुरू आहे। जम्मूच्या अखनूरमध्ये आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या गोळीबाराला सुरुवात झाली। भारताकडून देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला आता जोरदार उत्तर दिलं जात आहे। अनेक ठिकाणी सध्या पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे। एलओसीवर देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिलं जात आहे। तर जम्मूच्या अखनूरमध्येही आता गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। सर्व एअर डिफेन्स सिस्टीम सध्या ऍक्टिव्ह केल्या गेलेल्या आहेत। भारतानं आपल्या सर्व एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह केलेले आहेत। S-400च्या माध्यमातून आता पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलाय। पाकिस्तानचे अनेक ड्रोन भारतानं या ठिकाणी नष्ट केलेले आहेत। भारताच्या सर्व एअर डिफेन्स सिस्टीम आता सक्रिय झाल्यात। जम्मूच्या संपूर्ण परिसरामध्ये तसंच पंजाबच्या अमृतसर असो किंवा पठाणकोट या ठिकाणी देखील पाकिस्ताननं ड्रोन टाकण्याचा प्रयत्न केला, तर भारतानं तो निष्काम केलेला आहे। भारतानं हे ड्रोन पाडलेले आहेत। जम्मू काश्मीरमधील सर्व ड्रोन हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत। हे ड्रोन पाडण्यात आले। तर पठाणकोटमध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे। पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमधील सर्व ड्रोन हल्ले जे आहेत ते अयशस्वी करण्यात आलेले आहेत। पठाणकोट सेक्टरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो सपशेल धुळीला मिळवला गेलेला आहे। भारताच्या सर्व एअर डिफेन्स सिस्टीम सध्या सक्रिय झालेल्या आहेत। भारतानं सर्व एअर डिफेन्स सिस्टीम आता ऍक्टिव्ह केलेले आहेत आणि सर्व पाकडून जे ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत ते भारताकडून हाणून पाडण्यात आलेले आहेत। भारताच्या सर्व एअर डिफेन्स सिस्टीम सध्या सक्रिय आहेत। पाकिस्तानकडनं जे ड्रोन हल्ले केले जात आहेत ते तिथूनच परतवले जात आहेत। पाकिस्तानचे काल जवळपास 401 ड्रोन भारतानं पाडलेले होते।